नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना ताईंनो, आज आहे रविवार आणि आजचा व्लॉग तुम्हाला आजच येणार, कारण 2 दिवस ना माझीच तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मी गॅप घेतला आणि म्हटलं आज काहीही झालं तरी आजच शूट करायचं आणि आजच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, कारण तुम्हीही खूप छान आतुरतेने त्याची वाट बघत असता. तर मलाही चांगलं वाटत नाही की व्लॉग आलेले नाही म्हणून. तर चला म्हटलं आज तुमच्यासाठी मी थोडीशी डबल मेहनत घेतलेली आहे, कारण आजच शूट करणं, आजच एडिट करणं आणि आजच तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही खरंच खूप मोठी गोष्ट असते. पण कधीकधी तसं मी मॅनेज करून घेते. तर इथे ना सकाळ झाली होती आणि झाडझुडीला घेतलं आणि साईडच्या ताईनं निघालेल्या होत्या बाहेर गावी कुठंतरी अर्जंट त्यांना जायचं होतं. आणि मुलं जे आहे ते झोपलेले होते, तर त्या सांगत होत्या की उठले वगैरे तर लक्ष द्याल. मोठे आहे पण दार वगैरे लावलेलं आहे, तर आवाज वगैरे देईल तर खोलून घेशील म्हणून. तर ते झालं आणि यांनीसुद्धा लॉक वगैरे खोलून घेतलं, कारण यांना जायचं होतं 8 वाजता. नाही तर संडे म्हटलं की हे पण उशिरा उठते आणि मी पण आज थोडी लवकर उठली. हा जवळजवळ 6-6:30चा टायमिंग होता. तर पटापट मी झाडझुडीला घेतलं, कारण बाहेरचं जर ठेवलं ना, आतमध्ये यांच्या गडबडीत जर लागली असती की यांना चहा बनवून द्यायचा आहे, नाश्ता बनवून द्यायचा आहे, तर मग हे पसारा जो दिसतो ना, तो ऊन येतपर्यंत तसाच राहतो. आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की मुलांचंसुद्धा निवांत असते, त्यामुळे म्हटलं चला पटापट एवढं करून घ्यावं. आणि आता माझं रोजचं हे ठरलेलं आहे की उठल्याबरोबर पहिले झाडू घेऊन बाहेर यायचं आणि जेवढं अंगणाचं आहे ते पूर्ण साफसफाई करूनच मग नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करायची. बाकी फ्रेश वगैरे व्हायचं मी मागे पुढे करते, कधी वाटलं तर पटकन हे बाहेरचं आवरून घेते, नाहीतर पहिले फ्रेश होत बसते. असं माझं मागे पुढे चालते. पण अंगण पहिले झाडून घेते. तर अंगण झाडलं आणि आता पटकन पाणी मारून घेत आहे. आणि पाणी मला बघा किती मारावं लागते बाहेरच्या अंगणापर्यंत, कारण इथं ना मुलंच खेळते आपलेच आणि मग ते चांगलं वाटत नाही जर तसंचं तसं ठेवलं तर. आणि तसंही जरी छोटे मुलं नसले तरीसुद्धा अंगणामध्ये सडा टाकायची ही एक आपली जुनी पद्धत आहे. तर इथे पाणी वगैरे टाकून घेत आहे मी सगळं. आणि पक्ष्यांचा ना इतका सुंदर आवाज येत होता, खूप चिवचिव चिवचिव असे करतात. जोपर्यंत ऊन निघत नाही ना तोपर्यंत त्यांचं खूप छान वाटते. आणि जशी थंडीची आता चाहूल सुरू होईल ना, तेव्हा आणखीनच एक वेगळंच पॉझिटिव्हिटी वाटते. माहीत नाही काय आहे, पण मला हिवाळा खूप आवडतो. आणि त्यानंतर ना रांगोळीसुद्धा मी काढायला घेतली. तर मी जसं सांगितलं तुम्हाला की तुळशीजवळ माझी जी रांगोळी असते ती कॉमन असते. 2 पावलं काढत असते मी, मधामध्ये स्वस्तिक काढत असते. आणि त्यानंतर जो वेल आहे तो माझा कॉमन आहे. कितीतरी दिवसापूर्वीचा, जशी माझी आई काढत होती ना आधी, पण तिचा खूप रेखीव आणि बारीक एकसारखा असतो. जसं आता तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर तिचं हे जो वेल आहे ना तो एकसारखा असते बिलकुल आणि बारीक. तर माझं तरी ओबडधोबड आणि छोटं मोठं होत आहे, पण तिचं खूप छान निघते. कधी गावाला गेली तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल. आणि सकाळची रांगोळी कधीच चुकत नाही. आता एवढं वय झालं पण ती सकाळची रांगोळी ही करतेच. आणि आमची जॉईंट फॅमिली आहे, तर काकू कधी झाडते, पाणी वगैरे टाकते. आणि सडा हे सगळं झाल्यावर आईच्या मागे असते रांगोळीचं काम. नेहमी मी बघते, आत्तासुद्धा जेव्हा जाते ना रांगोळी काढण्याचं काम आईच्याच मागे असते. तर तिचं आहे ते, तिला आवड आहे आधीपासून. तर रांगोळी वगैरे काढली आणि त्यानंतर ना मी जसं सांगितलं तुम्हाला यांची गडबड सुरू होती की लवकर कर लवकर कर, कारण लवकर जायच्या चक्करमध्ये मग काय होते ना, नाश्ता जरी बनवला तरी खाऊन जात नाही, म्हणून मग नाश्ता वगैरे शेअर करत बसली नाही. चहा झाला, मी सुद्धा चहा घेतला आणि त्यानंतर लगेच पोहा बनवला. पोहाची रेसिपी तर सिम्पल असते आपली, त्याच्यामुळे काही शेअर केली नाही. आणि त्यानंतर हे निघालेले आहे ड्युटीसाठी. बाय बाय. हळू जा हळू जा, गाडी नेता. बंगलोर. तू खा बेटा रिदू. हां बाय बाय बाय. स्मितूने बाय केलं तेव्हाच ते गेटपर्यंत होते, तर स्मितूचा आवाज गेला त्यांना म्हणून बाय केला. आणि रिदूने बाय केलं तेव्हा याचा आवाज त्यांना गेला नाही आणि त्यांनी जरी काही म्हटलं असेल तर याला आलं नाही, म्हणून मीच याला म्हटलं हां बाय बाय. कारण खाता खाता जर उठून हा बाहेर गेला असताना मग याची रडारडी सुरू झाली असती आणि ते करता करता मग त्याचं खाण्याकडे दुर्लक्ष होते, म्हणून असं कसं तरी मॅनेज करावं लागते. तर छान मस्त बसलेले आहे. एक असते बघा, जेव्हा मोठी बहीण असली तिचंच बघून लहान शिकते आणि लहान मोठा भाऊ असला तर भावाचंच बघून लहान भाऊ शिकते. तशीच ही आमची जोडी आहे.
आता ना यांचं आटोपलं, म्हणजे नाश्ताच करून जाणार होते त्याच्यामुळे नाश्ता करून दिला. आणि मेन म्हणजे आज संडे आहे, नाहीतर मग ते 2 पोळ्या खाऊन मी पाठवते, असं असते काहीसं रुटीन. तर आता मी सुद्धा नाश्ता करून घेते. आता हे जे आहे ते मी एकसोबत आवरते आणि आमच्यासाठी आता काहीतरी पराठे वगैरे असं काहीतरी मेनू करते, कारण नाश्ता झाला की तेवढं टेन्शन राहत नाही. चला आता मुलांसोबत मी सुद्धा नाश्ता घेते आणि परत भेटते मग. चला तर नाश्ता झाला आणि आपले कामं जे आहे ते किचनपासून सुरुवात केली मी, कारण किचनला प्रायोरिटी दिलं की पटकन सगळे कामं आवरून होते. नाहीतर इकडलं तिकडलं करत बसलं ना तर थोडा उशीर होते, कारण किचनमध्ये जास्त वेळ जातो. त्यामुळे ना जेव्हा किचनमध्ये काम करत असतो तेव्हा आपला एक टास्क असतो बघा, की किचनचं झाल्यावर बेडरूमचं करायचं आहे, समोरच्या रूमचं करायचं आहे. त्यामुळे ना किचनमध्ये पटकन घुसायचं, म्हणजे पटापट आपले कामं जे आहेत ते आवरून होते. थोड्या वेळासाठी आपल्या घरामध्ये पसारा राहतो बाकीच्या रूमांमध्ये, पण किचनला प्रायोरिटी दिली की पटापट आपले कामंसुद्धा होते. तर इथे मसाल्याचा डब्बा मी काल रिकामा करून छान स्वच्छ घासून घेतलेला होता आणि आत्ता त्याला भरून घेतला सकाळच्या वेळी. आज सुट्टीचा दिवस होता म्हणून मी रात्री तसाच ठेवला, नाहीतर तो मला रात्रीच जो आहे तो फुलफिल करून ठेवावा लागला असता. तर असो आता छान मस्त असं भरून ठेवला आणि ओटा स्वच्छ करायच्या आधीच भरून घेतला, जेणेकरून ना जे काही खाली पडते त्याचं बारीक कण वगैरे ते मग पुसायला मला बरं होते. नाहीतर मग पुसल्यावर जर ते करायचं असतं भरायचं सामान, तर ते मग आणखीन डबलचं काम होते. असा वेळात वेळ वाचवायचा विचारसुद्धा प्रत्येक महिलेच्या अंगी जो आहे ना तो असतोच. तुम्हाला देखील असेलच या गोष्टीचं. तर इथे ना मी खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ एकत्र करून स्वच्छ करून ठेवलेले आहे. गरम गरम नंतर लावणार. विचार केला होता पराठे वगैरे बनवेल, पण पोहे खाल्ल्यावरनं इतकं टाईट झाल्यासारखं वाटत होतं की म्हटलं साधं सिंपल नुसती तूप घालून खिचडी जरी केली तरी पण खूप छान असं जेवण होईल. आणि खरंच छान मस्त जेवण झालेलं होतं. तर सगळं इथे आता उचलवाचल करून घेतलं, भांडे बाहेरच्या साईडला घेऊन गेली आणि त्यानंतर ओटा जो आहे तो सुद्धा मी क्लीन करून घेतला. कारण ओटा क्लीन केला की अर्धी किचन आपली स्वच्छ झाल्यासारखी होते, कारण भांडे जे आहे ते बाहेर जाते. इथे सिंक नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होते, नाहीतर इथल्या इथे तेवढीशे भांडे पटकन होऊन जाते. पण आता उन्हामध्ये मला बसून ते घासावे लागते. तर आता दिवाळीकडे चालू आहे थोडंसं क्वार्टर जे आहे ते रिपेरिंगला देऊ म्हणून. मागेच आम्ही करणार होतो या गोष्टी, पण थोडं चालू होतं की बदली वगैरे होईल नाही होईल. पण आता थोडं शुअरिटी झाली की नाही होईल 2-3 वर्ष तरी, म्हणून आता थोडं दिवाळीच्या वेळेस रिपेअर करून घेणार. त्यामध्ये सिंकसुद्धा मी लावून मागणार. आता बघू काय होते काय नाही, कारण दिवाळीच्या वेळेस ना PWDला खूप सारे कामं असतात आणि सगळेच जण दिवाळीच्याच मुहूर्तावर ते कामं करून घेते, म्हणजे घराची स्वच्छता होते आणि सोबतच कामसुद्धा होऊन जाते. त्यामुळे तर आता बघू काय होते काय नाही, ते जे होईल ते मी तुम्हाला व्लॉगमध्ये शेअर करणारच. नाहीतर आहे तसं आपलं आहे चालूच. तर इथे ना आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे बेडशीटसुद्धा मी स्वच्छ करायला घेऊन घेतली, म्हणजे धुवायला काढली. कारण की मधामधात काढलं ना तर खूप जास्त कामाचा जो लोड आहे ना तो होतो. आणि आता तुम्हाला शेड्यूल माझं समजेलच असेल की सध्या तरी दादांची ड्युटी बाहेर आहे आणि त्याच्यामध्ये मला सकाळच्या वेळी जे रुटीन आहे ते खूप बिझी असते. त्यामध्ये मी हे एक्स्ट्राचे कामं कधीच काढत नाही, कारण कितीही जरी मशीनमध्ये धुवायचं म्हटलं ते वाळवा, परत त्याला आणून व्यवस्थित घडी करून जिथल्या तिथे ठेवा, ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी असते. आणि या 5-5 मिनटाच्या गोष्टीमुळे खूप सारा उशीर होतो आणि वेळ स्वतःला कमी जाते. म्हणून मी काय करते, सुट्टीच्या दिवशी असं नियोजन करून घेते की जे काही एक्स्ट्राचे कामं आहे, क्लिनिंगचे कामं आहे ते करून ठेवायचे, म्हणजे बाकी आपला आठवडा जो आहे तो मस्त असा निवांत जाईल. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे आजच्या, तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल समोर की काय काय मी करून ठेवलेलं आहे हप्ता चांगला जाण्यासाठी, म्हणजेच आठवडा आपला पूर्ण छान जाण्यासाठी. तर सगळ्यात पहिले रूम क्लीन केली, बेडशीट वगैरे चेंज करून घेतली आणि आता ना कपडे जे आहेत ते सुद्धा मशीनला लावून घेतले, कारण मशीन व्हायला भरपूर वेळ लागतो. झाडू पोछा भांडे आंघोळी वगैरे होतपर्यंत मशीन काही पूर्ण होत नाही, एवढं तिला वेळ लागते. त्यासाठी ना पहिले जे एक्स्ट्राचे कपडे आहेत ते मी टाकून घेतले आणि आंघोळीचे जे काही आहे आता आमचे तिघांचे ते मी हाताने धुणार, कारण तिघांच्या आंघोळी होतपर्यंत जर थांबलं ना तर 2-3 वाजते मशीन व्हायला. 2-3 वगैरे नाही पण 2 तरी वाजते, 1-1.5, म्हणजे ते वाळत घालतपर्यंत 2 मला होऊन जाते. त्यामुळे मी पटकन असं लावून घेतली, कारण कपडे पण बरेच झाले होते त्याच्यात. जर कमी कपडे असले तर थांबते,
आज जास्त कपडे असल्यामुळे काही थांबलेली नाही आहे, लावून घेतलं. ती तिचं काम करत आहे आणि मी पण इकडे माझं काम जे आहे झाडू पोछा करायचं ते चालू केलेलं आहे. कारण मुलं जे आहे ना अंगणामध्ये खेळत आहे आणि घर रिकामं असलं की बघा झाडू पोछा करायला मस्त वाटते, पटापट होते आणि इकडे सरक तिकडे बस, इथे उठ तिथे बस असं म्हणायचं काम पडत नाही. त्यानंतर झाडू पोछा झाला आणि या दोघांची अंघोळ करून घेतली. कारण मागच्या साईडला खूप ऊन येते आणि संडेच्या दिवशी मी मागच्या साईडला यांना मस्त बसवून छान अंघोळ करून देते. कारण बाथरूम आतमधल्या साईडला आहे ना, तर थोडं कमी स्पेस आहे, पाणी वगैरे बाहेर येते आणि मुलांना कसं एक दिवस मस्त एन्जॉय करत अंघोळ करायला त्यांनासुद्धा मस्त मजा येते. आणि रिधूचं तर काही कामच नाही आहे, त्याला न सांगायचं लागत नाही मस्ती कशी करायची, काय करायची. मम्मी जर रुसली वगैरे असेल तर तिला कसं पटवायचं हे पुरी बदलांची मजाच मजा कसा रडत नाही मम्मी मी टीव्ही पाहतो. मम्मी मी टीव्ही पाहतो. अरे अरे न असं आहे रिधूचं. जेव्हा त्याला तयारी करून देताना रागवलं वगैरे किंवा मग काही केलं त्याने तर रागवलं तर लगेच तो आपला मी क्यूट आहे, मी छान आहे, मी असं आहे, मी तसं आहे असं चालू होते. रिधूसोबत छान असा मस्त गप्पा गोष्टी झाल्या, स्मितूसोबतसुद्धा. पण त्याचं जे आहे ना मोठा झाला त्याच्यामुळे त्याला टी व्ही, मोबाईल याच्यामध्ये जास्त असते तो. पण रिधूला कसं आहे बोलता येते ना, त्याला असं वाटते किती बोलायचं आणि मम्मीच्या सोबत आपण राहून किती ते मम्मीकडून लाड करून घ्यायचे हे त्याला चांगलं माहिती आहे. त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करून झाल्या आणि त्यानंतर ना सोबतच तयारीसुद्धा करून घेतली त्याची मी. तर आता कपड्यांची मशीन जी आहे तीसुद्धा झालेली होती. म्हटलं पटकन वाळू घालते. कारण पावसाचं कसं आहे ना, परतीचा पाऊस असल्यामुळे कधी पण येऊ शकते, कधी पण आभाळ येते, कधी पण ऊन असते आणि ऊन तर एवढी डेंजर आहे ना, की पूर्ण हाताला, पायाला जेवढं आपलं शरीर उघडं आहे तेवढं पूर्ण टॅन होत आहे. इतकी डेंजर अशी ऊन आहे. मला ना ही ऊन जास्त सहन होत नाही. एक वेळची हिवाळ्याची ऊन कशी आपण दिवसभर जरी बसलं ना, तरी शरीर काही काळं पडत नाही. पण ह्या उन्हामध्ये ना थोडंसं अर्धा पाऊण तास जरी बसलं ना, म्हणजे असं कामं वगैरे करण्यामध्ये निघालं तर पूर्ण अंगाला, हाताला, पायाला अशी टॅनिंग झाली आहे. पण आता काही पर्याय नाही आहे. जेव्हा दिवाळी येईल तेव्हाच आपलं पार्लर जे आहे ते गाठलं जाईल. तर इथे कपडे जे आहे ते वाळू घालून घेतले आणि वाळू घालत होती ना कपडे तेव्हाच पपई विकायला आल्या, कच्च्या पपया. पहिल्यांदाच कच्च्या पपया म्हणून ते दादा जे आहे ते सांगत होते कच्च्या आहे पपया, वडे वगैरे होतात. तर मी घेऊन बघितल्या. याच्या आधी कधीतरी केले होते मी, वारकं वगैरे असते ना काकडीसारखं, त्याचे वडे केले होते. पण आता पपईचे करून बघते म्हटलं. बरेच लोक सांगते की छान होते म्हणून ऐकलं होतं. पण आता पहिल्यांदा मी रेसिपी बघणार आणि आपलं यूट्यूब तर आहे जिंदाबाद रेसिपी दाखवायसाठी. त्यामुळे घेतलं आणि थोडंसं ना त्याचा स्मेल वाटत होता मला, जे दूध वगैरे निघते त्याचं चीक दूध त्याचं वगैरे असेल. त्यामुळे ना बाहेरच्या साईडला घेऊन गेली, छान बकेटमध्ये पाणी घेतलं आणि मस्त धुवून तिकडेच ठेवलं. नंतर ते पाणी सोकलं की आतमध्ये मी घेऊन येईल. आणि इकडे खिचडीचं कुकर जे आहे ना ते मी लावून घेतलं. डाळ तांदूळ स्वच्छ केलेले होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. इकडे पपया वगैरे वाळू घालून घेतल्या, म्हणजे टोपलीमध्ये धुवून ठेवल्या वाळू सुकायसाठी. आणि त्यानंतर ना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या संडेला करते म्हटलं ना मी, त्या आता इथे मी करणार आहे. खूप सारे जे असते आपले पायदान वगैरे किंवा मग मी आता दरवाजाला कपडे लावते ते कपडे, झाडू जो आहे तो आपण नेहमी झाडत असतो तो, सोबतच पोछा पुसायचं जे असते ना तो आपण नुसता पाण्याने विसळून ठेवतो ते सुद्धा आता इथे मी जे आहे ते निरम्याच्या पाण्याने सगळं काही स्वच्छ करणार आहे. शिवाय जे डोअर प्रोटेक्टर मी समोर लावते ना, साप विंचू वगैरे काही यायला नको घरामध्ये म्हणून,
तर ते सुद्धा मी आज धुवून घेतलं, कारण बघा पूर्ण जो कचरा आहे घरातला तो आपण मेन दरवाजातून बाहेर काढतो आणि ते काढताना कितीतरी जो धूळ असतो तो त्याच्यावर जाऊन बसतो. त्यामुळे हप्त्यातून एक वेळा तरी त्याचं जे आहे ते स्वच्छ व्हायला पाहिजे असा माझा दृष्टिकोन असतो. आणि त्यासाठी जो दिवस असतो तो म्हणजे सुट्टीचा दिवस. त्यामुळे मी रविवार किंवा शनिवार, आता कालच मी करणार होती, पण काल मला माहिती होतं का आज मला पण वेळ मिळणार आहे, कारण आज नॉनव्हेजला सुट्टी होती. शुक्रवारीच झालेलं होतं, त्याच्यामुळे वरच्यावर नाही खावंसं वाटत. जरी आता नवरात्र वगैरे लागत आहे ना, तरी पण एकदम वरच्यावर खावंसं वाटत नाही. हे असते तर झालंच असतं जबरदस्तीने, पण नाही आहे, आणून देतो म्हटले, पण मीच म्हटलं नको, ते एकदम मसाले मसाले न खावंसं वाटत नाही आणि ते जास्त झाले की मग आपल्यालाच ते पचायला जड होते, त्रास होतो शरीराला. त्यामुळे ते काही आणायला लावलेलं नाही मी. आता आमचा जो बेत आहे तो खिचडीवर आहे, तर हे जे डोअर प्रोटेक्टर आहे ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतलं आणि जो झाडू आहे ना तो मी ब्रशनी असा स्वच्छ करते. जो आपला कपडे घासायचा ब्रश असतो ना त्यानेच स्वच्छ करते. एखादी तुमच्याकडे स्पिअर ब्रश असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण याने सुद्धा हे केलं यूज केला आपण तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ब्रश हा जेव्हा आपण कपडे स्वच्छ करतो तेव्हाच वापरले जाते. असा काही प्रॉब्लेम येत नाही आणि झाडू काही खूप असा घाण नाही राहत, फक्त केस वगैरे त्याच्यामध्ये लटकलेले असते, धूळ वगैरे नसतेच जास्त करून, आणि असेल तरी ती आपली घरातलीच असते. त्यामुळे ब्रश जो आहे ना तो मी कपड्यांचाच इथे यूज केलेला आहे. तर इथे झाडू छान असा धुवून घेतला. त्यानंतर जो मोप आहे फरची पुसायचा, तर तो सुद्धा मी छान असा सर्फच्या पाण्याने धुवून घेते, 1-2 पाण्याने, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही शेवाळ चढल्यासारखं वगैरे जमा होते बघा बरेच दिवस आपण त्याला स्वच्छ जास्त चांगला नाही केला आणि मग फरची पुसल्यावर अशी वेगळी स्मेल वगैरे येते. तर हेच प्रकार असते की आपण डायरेक्ट फक्त पाण्याने त्याला स्वच्छ करतो आणि त्यानंतर पोछा लावतो. त्यामुळे ना नेहमी रोज रोज जे आपले कपडे धुतलेलं पाणी असते ना त्याच्यातून त्याला काढायचं. आता हे माझं रोजचं रुटीन आहे, त्यामुळे त्याला शेवाळसुद्धा चढलेली नाही आहे आणि मेन म्हणजे त्याचं कधीच आपण पोछा वगैरे लावल्यावर स्मेलसुद्धा येत नाही. नाहीतर बरेचदा काय होते आपण पोछा वगैरे लावतो ना तेव्हा वास वगैरे येतो, पण असं सर्फच्या पाण्यामध्ये धुवून ठेवल्यावर छान उन्हात वाळत घातला की तो चांगला राहतो. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना ह्या खूप युजफुल ठरतात. तर इथे ना आता झाडूने मी मस्त असं पाणी जे आहे ते काढून घेते आणि तुम्ही म्हणाल शेवाळच्या गोष्टी सांगत आहे आणि इथे गोट्याजवळ खूप सारं शेवाळ जमा आहे, तर तिथे ना सतत पाण्याची वापर चालू असते. त्यामुळे तिथे ना आता ब्लिचिंग टाकायचं आहे. ब्लिचिंग टाकलं की एका याच्यामध्ये ते निघून जाते, म्हणून मी घासत बसत नाही तिथे. तर इथे बघू शकता सगळं काही क्लीन झालेलं आहे. मुलांचे खेळणे बाहेर काढले होते, त्यामुळे ते सुद्धा निरम्याच्या पाण्यातून काढून घेतले, जेणेकरून ते घरामध्ये वापरते तेव्हा त्यांना सेफली ते वापरू शकेल. आणि इथे सगळं झालं, पाणी लावलेलं आहे अंघोळीला. माझी अंघोळ बाकीच आहे. सकाळी उठली तेव्हापासून क्लिनिंगचं काम करून घेतलं. स्वयंपाक नव्हता त्याच्यामुळे काही टेन्शन घेतलेलं नाही आहे. आणि सोफ्यावरचे सुद्धा कवर जे आहे ते धुवायला काढले, म्हणून सोफे जे आहे ते रिकामे रिकामे दिसत आहे. तर हा जो छोटासा व्लॉग आहे ना तो मी इथेच समाप्त करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.